जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे बांधवांनो. तर बांधवांनो, येत्या 30 तारखेला दादा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. पण दादांचा एक सांगावा आहे की ह्या उपोषणाला सुरुवात करताना सगळ्या आपल्या मराठा समाजाने अंतरवाली सराटीत आपल्या सगळं सहकुटुंब सहपरिवारासहित यायचं आहे. आणि ज्यांना अडचण असेल त्यांनी माघारी आलं तरी काय हरकत नाही, पण एक दिवसासाठी का होईना पण आपल्याला सगळ्यांना अंतरवालीमध्ये जायचं आहे. तर प्रत्येकाने आपल्या मुलाबाळासहित आपल्या सगळ्या फॅमिलीसहित सगळ्यांनी यायचं आहे. तर हा दादाचा सांगावा आहे. तर एक दिवस काम बडू आणि आपल्या मुलाबाळाचं आयुष्य घडवू. त्याच्यामुळं प्रत्येकाने अडचण काही कार्य असं लग्न असेल ते सुद्धा बाजूला ठेवायचं. आणि दादांचा सांगावा आलाय तर 30 तारखेला आपण सगळ्यांनी अंतरवाली सराटीत जायचं आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथंच थांबायचं आहे, कारण की ह्या सरकारला गुडघ्यावर टेकवल्याशिवाय हे आपलं हक्काचं आरक्षण देणार नाही. त्याच्यामुळं सगळ्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने 30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे. आणि किमान सगळ्यांना जरी थांबणं झालं नाही तर किमान प्रत्येक कुटुंबामधला एक तरी व्यक्ती अंतरवाली सराटीमध्ये थांबावी अशी माझी इच्छा आहे. दादाने सांगितलं ज्यांना शक्य होईल त्याने थांबा, ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी माघारी गेलं तरी काही हरकत नाही. पण आपल्या मुलाबाळांच्या आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला एक 4 दिवस 8 दिवस जरी थांबावं लागलं तरी आपण तिथं थांबावंच अशी माझी पण एक विनंती आहे. तर आता आपण भेटू येत्या 30 तारखेला अंतरवाली सराटीत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. एक मराठा लाख मराठा.